श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर आणि परिसर विकास आराखडा आणि जिल्ह्यातील विविध विषयक कामकाजाचा सर्वकष आढावा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बैठकीत घेतला आणि विविध प्रकरण अधिकाऱ्यांना निर्देश देत काही विकास कामांबाबत मार्गदर्शनही केले। जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली। यात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान, अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी पर्यावरण मंत्री या नात्याने जिल्ह्यात एकल प्लास्टिकचा उपयोग रोखण्याबाबतच्या जागरण मोहिमेचं त्यांनी प्रतिकात्मक उद्घाटन केलं। एकल प्लास्टिक वापर रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी शाळकरी मुलांचा सहभाग उपयोगाचा ठरेल असं त्यांनी यावेळी सांगितलं। श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ विकास आराखडा परळी येथील श्री क्षेत्र वैद्यनाथ मंदिर विकास आराखड्याचे फेर आखणी करण्यात आली। 301 कोटी रुपयांच्या या आराखड्यात पूर्ण परिसराचा विकास करण्याबाबत मेरू पर्वतावर 75 फुटांचं महादेव शिल्प तसेच 12 ज्योतिर्लिंगांची माहिती देणारे म्युझियम तसेच लाईट अँड साऊंड अर्थात लेझर शो यांचंही नियोजन असणार आहे। सध्या या ठिकाणी दरवर्षी 50 लाख भाविक भेट देतात। विकास आराखडा पूर्ण झाल्यानंतर या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल तसेच स्थानिक रोजगाराला देखील गती प्राप्त होणार आहे। याबाबतचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं। आराखडा पूर्ण करण्यासाठी मंदिरालगतच्या 9 एकर जागेचं भूमी संपादन आवश्यक आहे। त्यामुळे मूळ आराखडा 286 कोटींवरून आता 301 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे। नव्या आराखड्यानुसार पूर्व दिशेकडून भव्य असं प्रवेशद्वार, त्यानंतर महानंदी मंदिर व पुढे मुख्य मंदिर राहणार असून परतीचा मार्ग उत्तर दिशेला असेल असं नियोजन आहे। या ठिकाणी पार्किंग स्वतंत्र राहणार असून सर्व भाविकांची सर्व व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे। यावेळी त्यांनी नगर परिषद, प्रशासन विभाग, पशुसंवर्धन विभाग, क्रीडा विभाग आदींचाही आढावा घेतला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.